पाहुले चालती दुकानाची वाट. माझी विनंती सरकारला, तिने नळ देताना 2-2 द्यायला पाहिजेत दळ. काही कार्यकर्ते बसले, तुम्ही शिफारस करा जरा सरकारला. यांनी घरी देताना नळ 2-2 द्यायला पाहिजे. एका नळातून पाणी, दुसऱ्या नळातून अशी नळीच पंपायची त्याच्या तोंडात नळी. काही लोक आमच्याकडे टेम्पो भरू कोणी नाशिकला गेले दारू सोडायला, कोणी साताऱ्याला गेले टेम्पो भरून, क्रुझर भरून. हे बेवडे ढोशीत गेले, ढोशीत आले. तुम्हाला काय वाटलं दारूनी इंजेक्शननी दारू सुटत असती का? इंजेक्शन गोळ्यानी जर दारू सुटली असती तर बेवड्याच्या बायकांनी झोपीत इंजेक्शन दिले असते. लई पितोय तू. दारू मनाचं कंट्रोलिंग आहे. जोपर्यंत तुमच्या मनाची मानसिकता होत नाही तोपर्यंत दारू माणसाची. दारू आपकी इज्जत को पीती, दारू आपकी शोहरत को पीती, दारू संपत्ती को पीती, दारू पुरे खानदान को पीती. मनाचं कंट्रोलिंग आहे. माईबाप नका रे पिऊ. आज संसार अनेक उद्ध्वस्त झालेत. अनेक महिलांचे फोन येतात, अक्षरशः रडतात त्या फोनवर. ताई आमची काही हरकत नाही, याने काम नका करू दे, पण घरात याने चटणी भाकर सुखाची खावा. हे पिऊन येतं लेकर वाळ चाळा कापत आहेत. चुलीत पाणी होती ते नमुनी, हे काय एका रंगाचे आहेत का? चुलीत पाणी होती ते दुरडी भाकरी फेकून देते. काही नाही गाळ्यात मंगळसूत्रे सुद्धा ठेवले नाही. 500 एकर जमिनीचे धनी 5-5 गुंठ्यावर आले. मी भाकड कथा रंगून सांगणार नाही तुम्हाला, जरी तुम्ही माझ्या वयाने जास्त असाल. आम्ही दररोज एका गावाचं नाही 12 गावचं पाणी पितो. ज्याला आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी लागलं त्याला फॉरेन रिटर्न व्हायची गरज नाही. हे गाऊ देत नाहीत, बोलू देत नाहीत, वाजवू देत नाहीत. आपलं काम करीत राहतं. आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी कोणीत महिलांचे काही नाही. गाड्यातलं मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवलं माईबाप. नवरीची दारू सुटायसाठी नाशिकला गेलं, कोणी साताऱ्याला गेलं. हे 15 दिवस नीट राहिले. हे म्हणे जगायचं तर दारूसाठी, मरायचं तर दारूसाठी. आज आम्ही उठलो सकाळी तर पहिली पुरुष मंडळी उशेचा पितेत. उशे समजदार को इशारा कापी. हाय का रे, हाय का पुडी घालचो ना त्याच्या मनगटावर. दलिंदर कुणीकडचे. अरे आम्ही उठलो, साप निघला घरात, काठी नसती मारायला त्याला. बरोबर आहे बोलती ना मी चुकत असेल तर चालू कीर्तनात गोळ्या घाला मला, पण मी खरं बोलत असेल तर तुम्हाला ऐकावं लागेल माझं. आज साप निघला तर साप ते साप निघून जातं. त्याने पुचटकी ओळखली आपली. साप निघून जातो, साप माराय. अरे आम्ही उठलो तर आमच्या हातातून शस्त्र गळाली पाहिजेत. उठलो तर मोबाईल गळात्यात, पुड्या गळात्यात, बिड्या गळात्यात, डब्या गळात्यात. चुकीच्या गोष्टीत माईबा. एक काळ असा येणार आहे, भगवा ध्वज, मंदिराचे कळस, अंगणातली तुळस, कपाळावरची कुंकू, गोठ्यातली गायन, चुलीपुढची माय जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक हिंदूच्या घरातून एकेका व्यक्तीला स्वतःच्या प्राणाचं समर्पण करावं लागणार आहे. वेळ दूर नाही तो माईबाप. बिड्यामध्ये, पुड्यामध्ये, बाटल्यामध्ये वेळ घालू नका. आज आमचं नुसतं जयंती आली की राजे पुन्हा जन्माला तुम्ही बिड्या उडून मरा. पायाची शोभा सांगितली. तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिनी. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे ऊन. घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. नरदेहाची सार्थकता परोपकार करण्यात आणि भक्ती करण्यात. साधू संतांनी फक्त परमार्थ नाही सांगितला, फक्त स्वतःपुरता परमार्थ मर्यादित नाही सांगितला. पर म्हणजे दुसऱ्यांचा, पान मार्थ म्हणजे आत्मा, दुसऱ्याचा अंतःकरण जाणणं हा खरा परमार्थ आहे. शरीराची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात. त्या भक्तीला नवविधा स्वरूपात राहिलं. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, सत्यम, आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त प्रामाणिकपणे करा. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे, त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. जगाचा मालक घर चालत येतो आणि दर्शन देतो. सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरुची सेवा, पुत्र असाल तर माई बापांची सेवा, आणि पत्नी असाल उभ्या आयुष्यामध्ये आपल्याच पतीची सेवा. प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रतीक.
एकदा सर्व वारकरी मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. इकडून टाळ्याच नाही आल्या, वाजवा ग टाळी वाजवा. आणि विनेकरी बाबा जणू काय पांडुरंग अवतारला, इतके गोड दिसत आहेत आणि हालतायत इतके सुंदर आहेत. विढाल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. जगाचा मालक एक दिवस घर चालत येऊन दर्शन देतो. ही भक्ती. स्वामी काज सेवक असाल तर मालकाची सेवा. कशाला म्हणतात स्वामी काज? राजे तुम्ही पालखीत बसा, विशाळ गडावरती प्रस्थान करा. हिमाची बसेपर्यंत हा बाजी शत्रूला खिंड चढू देणार नाही. हो राजा, नाही हो बाजी, तुम्ही आमचे सरंगडी हात बाजी. एकट्याला संकटात सोडून आम्ही गडावरती पोहोचणार नाही. हो बाजी. राजे घट्ट करू नका. तुम्हाला माहिती नाही राजा, एक बाजी मेला तर या महाराष्ट्राला 1000 बाजी मिळतील. आणि शिवाजी मेला तर या महाराष्ट्राला पुन्हा दुसरा शिवाजी मिळणार नाही. हट्ट करू नका. पालखीत बसून विशाळ गडावरती प्रस्थान करा. काळजावर दगड ठेवला राजांनी. पालखीत बसले, विशाळ गडावरती पोहोचते झाले. आणि एका पाठोपाठ 6 तोफांचा आवाज दिला. बाजी प्रभू सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात शेवटचा श्वास घेईपर्यंत त्याच आवाजाची वाट पाहत होते. जगासाठी नाही रे माझ्या दादांनो, मरण्यासाठी. रक्ताच्या थारोळ्यामध्ये प्राणाची आहुती देणारे बाजी प्रभू समोर ठेवा. जगह जगह पर मिल जाते हैं आशिक कई, लेकिन वतन जैसा सनम नहीं होता. जगह जगह पर मिल जाते हैं आशिक कई, लेकिन वतन जैसा सनम नहीं होता. अरे पैसों में लिपट कर सोनों में सिमट कर मरते हैं कई, लेकिन मेरे तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता. जगतात सगळे जगालाही अर्थ असावा, मरतात सगळे त्या मरण्यालाही अर्थ असावा. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आणि आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका पोलाद था. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका औलाद था. अरे औरंगजेब के सामने कभी झुका नहीं. औरंगजेब के सामने कभी झुका नहीं, क्योंकि वो तो हिंदू की औलाद था. क्योंकि वो तो हिंदू की औलाद था. भारतात सगळी मायबाप रक्ताच्या थारोळ्यामध्ये प्राणाची आहुती देणारे बाजी प्रभू समोर ठेवा. आपल्या लक्षात येईल स्वामी काज कशाला म्हणतात. कशाला म्हणतात स्वामी काज? आपल्या रायबाच्या मुलाच्या लग्नाचा आमंत्रण घेऊन तान्हाजी मालुसरे राजगडावरती पोहोचले. आऊसाहेब चिंतेत होत्या, छत्रपती शिवराय चिंतेत होते. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, रायबा आणि यांचे वडील म्हणायला मामा, शेलार मामा पण वडील, 4 जण अक्षदाने भरलेली चांदीची वाटी घेऊन राजगडावरती पोहोचले. आऊसाहेबांना सांगितलं राजांनी, आऊसाहेब तान्हाजी मालुसरे आले. गाई गाईनं औक्षणाचं ताट सज्ज केलं आणि तान्हाजीची ओवाळणी करतायत आऊसाहेब. तान्हाजीने विचारलं, आऊसाहेब बोला या ताटामध्ये ओवाळणी म्हणून आम्ही काय ठेवू? तान्ह्या, ओवाळणी तशी अवघड आहे रे. आम्ही जे मागू ते तुम्ही आम्हाला आणून द्याल का? अक्षदाने भरलेली वाटी बाजूला सरली आणि तान्हाजी मालुसरे कडाडले, आऊसाहेब या मंगल प्रसंगी तुम्ही आमचा प्राण जरी मागत असाल प्राण आम्ही काढून द्यायला तयार. बोला ना आऊसाहेब. कोणाने तरी अंगुली निर्देश केला आणि सांगितलं, तानाजी कोणाला गडाची राजांना चिंता वाटते. अक्षदाने भरलेली वाटी बाजूला सरली आणि तानाजी मालुसरे म्हणतायत, काय घालू ओवाळणी राजमाता तू गमान, शिवा बसला शेजारी ओवाळील देवाल. एकदा टाळी वाजवा. यांच्याकडे कॅमेरा फिरवा माऊली बघा. काय घालू ओवाळणी राजमाता तू गमान, शिवा बसला शेजारी ओवाळील देवाल. काय अवघड घ्यावा कोणगड, काय वाळणी अवघड घ्यावा कोणगड. वैरी तुझा पुढं वाकरील मान, वाकरील
लगिन लावीन कोंढाण्याचं वगरायुगाचं गीत हे आमचं पाहिला देश कार्या जन्माची साथ आम्हा शिवराया हाती अक्षराने हमी वाटी बाजूला चालली आणि तानाजी मालुसरी म्हणतात राजा जातोय आम्ही कोंढाण्याच्या स्वारीवरती ऐका राज कोंढाण्याच्या स्वारीवरती या तान्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना राज आमच्या नंतर आमच्या रायबाला या सौराज्याच्या फौजेमध्ये सामील करून घ्या हो राज जातोय आम्ही या हो आमचा मुजरा या हो आमचा मुजरा कदाचित हा आमचा मुजरा शेवटचा मुजरा तर नसेल ना हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा जर मिलो तिकडच सांभाळ करा पुत्राचा सरदार रायबा हाती हेतू अंतरीचा माघाच्या नोंदीचा दिवस निवडला कुऱ्हाडी सारखा गड होता चढायला अवघड पण सगळ्या मावळ्यांनी सहकुटुंब सहभार परिवार तान्हाजी मालुसरे रायबाचं नाही तर कोंढाण्याचं लगीन लावण्यासाठी निघाले पखवाजवाली दादा सोडल्या पटापट मावळे गडावरती चढले पटापटा उड्या टाकल्या आणि गर्जना झाली होर गर्जना भयंकर झाली एवढे वरडलं टाळ्या तरी वाजवा एवढे कंजूस होते माझ्या उभ्या आयुष्यात मी कुठंच पाहिलेले एकदा मृदंगवादक दादांसाठी जोरदार टाळी वाजवा आवाज कमी तरी बिचारे तुटून पडले मेलेला जनावरातून आवाज काढावा लागतो ही जित्या जनावराला सांगावं लागत एवढं सोपं आहे काय वाजवाना राव टाळी एकदा पुढाऱ्याच्या भाषणात असे तुटून पडत आहेत बिचारे अरे तिकडे गेलात तर 500 भेटतात इकडे आला तर एवढं पुण्य इतकं पुण्य त्या पुण्याची गणना कोण करी पहिली भक्ती सांगितली स्वामी काळज दुसरी गुरु भक्ती शिष्य असाल गुरुची सेवा माझा वेळ संपत आलाय नंतर लाईटी गेल्यावर मग किती आकडे टाकून लाईट लावले तरी मीटर जळत नाही आणि बिल काही येत नाही बरोबर आहे ना माझ्या ठराविक वेळेत मी थांबते तिसरी भक्ती सांगितली पितृवचन पुत्र असाल तर माय बापांची सेवा प्रामाणिकपणे करा एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती ये जवानी का जज्बा है
एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती। ये माँ बाप की दुआ का असर है। व्यक्ती आहे तोपर्यंत तिची किंमत करा। ताजमहल जगाने पाहिला, मुमताजने नाही। मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिले, पण जिवंतपणी जिवंताईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी हातात समशेर घेणारे, स्वतःचं बोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवर करणारे, जगाच्या पाठीवरचे एकमेव सुपुत्र म्हणजे राजा शिव छत्रपती। आईचा पुत्र पुन्हा होणी नाही, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव जगात अनेक राजे घेऊन गेले असतील माईबाप, पण आपल्या आईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी रोहिडेश्वरावरती स्वराज्याची शपथ घेणारा एकच पुत्र। तिसरी भक्ती पिता नुसतेच ऐकतात, कानाला गोर वाटलं हाताने टाळी वाजवली पाहिजे की। वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती वाजवा वाजवा ते माई उचलून फेकून आणि ना। चौथी भक्ती सेवापती पत्नी असाल तर पतीची सेवा प्रामाणिकपणे करा। शास्त्र सांगते तू का म्हणी पतिव्रता तिची भारतावरी घरावरी देवावरी सत्ता। देवाने आपल्याला भांडायचा अधिकार दिला पण कपट करायचा अधिकार नाही दिला। भांडायचा दिला
भांडा मग दिला म्हणजे दिला नसतं तरी आम्ही काय भांडल्याशिवाय राहिलो असतो का? घरात सुरुवात कोण करायचं भांडायची? कोण करतं? कोण करतं? आणि माघार तुम्ही मारुतीला आहेत का सारे? सुरुवात कोण करतं भांडायची? ते इतके कदरून बसले तिथं की ते बोलू सुद्धा शकत नाही, तेवढी धाकात येते. एक वाक्य बोलू, मला रात्री एक फोन आलता. तो माणूस अक्षरशः इतका रडत होता. आज जो तो व्यक्ती सांगतो, जो व्याख्यानकार येतो, महिलांना त्रास, पुरुषांचा महिलांना त्रास. मला खरं सांगा, तुम्हाला आमचा त्रास आहे. काही काही असे पुरुष पाहिलेत मी की कौटुंबिक हिंसाचाराचे बळी येते. काही काही नवऱ्याला बायकोचा त्रास, बायकोला नवऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. पण असे कित्येक पुरुष आहेत त्यांना समाजात बोलता येत नाही, त्यांना बायकोच्या सासूरवासाला बळी पडावं लागतं. सांगा चुकीचं आहे का बरोबर आहे? मग वाजवा टाळी. आम्ही धाव घेतो तर आमच्यासाठी कायदे काढले. आज एक चापट मारा तुम्ही, बायको नवऱ्यावर 498 लावते. आणि आम्ही जर तुम्हाला ढासपूस करत असेल तर तुम्ही कोणत्या कोर्टात अपील करायचं? कोणता कायदा तुमच्या बाजूने? सारे कायदे आमच्या बाजूने. विनंती असेल माईबाप, कायद्याच्या नावाखाली सगळ्या स्त्री मंडळींनी पुरुष मंडळीचा कधी छळ करू नये. जगात माईबाप कुठपर्यंत आहे? माझे पप्पा माझी मम्मी, वाग मम्मीवाली पप्पावाली. एकदा लग्न झालं माईबाप मग विचार करत नाही. मायबापांच्या हातातली सत्ता संपत्ती संपली. कोणी कोणाचा भाऊ नसतो आणि कोणी कोणाच्या भाऊ जाय. माहेरच्या लोकांवरती तर उड्याच मारू नका ग. माहेरच्या लोकांवरती आपल्या नवऱ्या इतकं समर्पण जगात आपल्यावर लग्न झाल्यावर कोणीच करू शकत नाही. वाजवाना टाळी. मी एवढं तुमच्याबद्दल बोलायले तरी तुम्ही मारक्या म्हशीवणी तुमल्यासारखेच माझ्याकडे पाहते. तुमच्याबद्दल एवढं बोलते मी, नुसतं ऐकू नका. त्या टाळ्या अपेक्षित आहेत माझ्याकडे. विनंती असेल माझी, कायद्याच्या नावाखाली आणि माहेरच्या लोकांचा दाग दाखवून नवऱ्याला धमक्या देऊ नका बरं का. मी कोणाला उद्देशून बोलत नाही. अनेक प्रकारचे फोन येतात. काही काही पुरुष मंडळी अक्षरशः रडतात, त्यांना कोणाजवळच बोलता येते. विनंती असेल माझी, कायद्याच्या नावाखाली आणि माहेरच्या संपत्तीच्या जोरावरती स्त्री वर्गांनी पुरुष वर्गाला कधी कायद्याचा धाक दाखवून त्यांचा कौटुंबिक हिंसाचार करू नका गड्या. आपल्याला भांडायचा अधिकार दिला, कपट करायचा नाही. दिला नसता तरी आम्ही भांडल्याशिवाय, भांडणं म्हणजे आमचा जन्मसिद्ध हक्कच येतो. उन्हाळ्यात मी एक पोस्ट वाचली. उन्हाळ्यामध्ये महिलांना 15 आईस्क्रीम खाऊन जेवढा थंडावा मिळत नाही, नवऱ्याला एका भांडणात मिळतो. नवऱ्याला भांडल्याशिवाय तिचं डोकं शांत होत नाही. काही काही आहेत अशा. भांडायचा अधिकार दिला. जी बायको नवरीशी कपट करून त्याला अंधारात ठेवून कपटाने वागत असेल, वाक्य बोलू आता, 28 नरकात जागा नाही त्या पापिनीला. 28 नरकात जागा नाही. बाईने आयुष्यभर आपल्या नवरीशी प्रामाणिकपणे राहावं, आपली जबाबदारी. तुम्ही जास्त गुदगुल्या होऊ देऊ नका. तुम्हाला नवऱ्याने सुद्धा आयुष्यभर आपल्या बायकोशी प्रामाणिकपणे राहावं. हा, आपल्याच बायकोशी प्रामाणिकपणे राहावं आणि 4 चौघात तिचा अपमान न करता तिला माणुसकीने वागवणं ही पुरुषाची आचारसंहिता आहे. आता वाजवा तुम्ही. नारी जातीत समर्पण जगात कुणाचं नाही. नारी जातीत नाही. पहाटे उठायचं, सगळं आवरायचं, साडा समर्जन, सगळं घासणं पुसणं. पुरुष मंडळी उभा राहते दगडावर जाऊन मसुबावानी, पाणी टाका. आता आंघोळ करतात म्हणजे आमच्या उपकारच आहे तुमचा. टावेल आम्हाला द्यावं लागेल. आमच्या बापाने तुमच्या पदरात आम्हाला घातलं. कपडे 15 मिनिटात चहा नाश्ता रेडी लागतो. 1 तासाच्या जेवण. तिला माहिती, राग आला तर मग काही बोलतात, रागावतात. दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, कपडे धुणं, भांडे घासणं, सगळं आवरणं सावरणं, गुरांचं ढोरांचं, शेतातलं खडी उखडी सगळं करून रात्री उशिरा झोपायचं. कीर्तनाला आल्यानंतर आमची संख्या जास्त असते. तुम्हाला काय घरचं आवरून यायचं असतं? पुढे बी आमची संख्या जास्त. बरं, आल्यानंतर आमच्याच महिला मंडळ रांगेत बसतात, कारण रांगी नेहमी मुंग्यांचीच असते. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्यांनी परसात खाल्ल्याशिवाय घरी जाऊ नका. असं वाटतं मरावं त्याच्या पोटी जन्म घ्या. कळालं त्याला धन्यवाद. सगळ्यात मोठं नारी जातीचं समर्पण आहे माईबाप. एकदा एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली. प्रेमाचं भांडण व्हावं 8 दिवसातून. केस माझी वेणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचा, नाक माझं नथ तुझ्या नावाची, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचा, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा, दर्शन घेते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला, अष्टपुत्र सौभाग्यवती
माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं. सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. इथं आम्ही एवढ्या महिला मंडळ पुराव्यानिशी दाखवून देऊ शकतो. ए पिल्लू खाली बस, खाली बस रे. आम्ही इथं पुराव्यानिशी दाखवून देऊ शकतो तर आम्ही सौभाग्यवती आहोत, आमचं लग्न झालं. काय पुरावा आहे पुरुष मंडळी तुमच्याकडे, तुमचं लग्न झालंय. इमानदारीनं लबाडपणा करायचा नाही गाडी. जो खोटं बोलन त्याला घरी गेलं चिकनगुन्या होईल. इमानदारीनं सांगायचं. काय पुरावा आहे तुमच्याकडे. आता तुम्ही लग्न झालेत म्हणून तुमचे, तुम्ही म्हणताल आधार कार्ड, ते बी आमचं. आम्ही आमचं आधार कार्ड जर रपवलं तुमचं अख्खं डिपॉझिट जप्त होते. एका आधार कार्डाशिवाय तुमच्याकडे पुरावा आहे. मानात हलवा नाही ना. आमच्या इतकं समर्पण तुमचं आहे का तुमचं समर्पण. म्हणून आजपासून आपल्या बायकोचा अपमान करायचा नाही घरी गेल्यानंतर. या उलट अपमान न करता चार चौघातीचं कौतुक करायचं. ती एवढी भोळी, तिला महागडी साडी घेऊ नका, तोळ्याचा दागिना करू नका. फक्त घरामध्ये दिवसातून तिला 4 कौतुकाचे शब्द बोलत जा. एवढी भोळी ती आजारी पडली तर पुन्हा उठून उभा राहते आणि स्वयंपाक घरची सगळी कामं करायला लागते. ती म्हणजे गेलं चुलीत. एवढी भोळी तिला काय मागितलंय तुम्हाला. घरी फक्त जेवायच्या ताटावर बसले का कौतुक करायचं. पहिला घास तोंडात घातला पण पहिलं विचारायचं भाजी तूच बनवली का. नाही तर शेजारणीची भाजी आणायची घोटाळा व्हायचा. पहिलं विचारायचं तिला भाजी. तिसरा घास तोंडात घातला की असं म्हणायचं वा पपीचे काय भाजी झाली, एकच नंबर. असली भाजी हॉटेलमध्ये सुद्धा होत नाही. ज्या घरच्या प्रसादाचं कौतुक होतं त्या घरी महिला आजारीच पडत नाहीत, असा आमचा हजारी हिशोब आहे. कौतुक करा रे माझ्या दादांनो. भांडणं त्याच ठिकाणी होतात, कौतुक होत नाही. कौतुक करा, आता भांडणच होणार नाहीत. विठ्ठल. चौथी भक्ती सांगितली सेवापती. पहिला चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवला. संप्रदायाचे नियमाप्रमाणे आपण विठोबा रखुमाईचं भजन करूयात. शिवरात्रीचा कालावधी काल झाली. आज थोडं भगवान शिवजीचं 2 मिनिटाचं भजन. हात वरती घ्या सर्वांनी. तुम्ही म्हणताल काय कदरून टाकलं राव तुम्ही. तुम्हाला ध्यानातच कशी राहील मी, आशाने तरी राहील ना. हात वरी घ्या सगळे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, नमः
स्वामी काळज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पुढच्या तीनही चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते आणि भैरवी घेऊयात. जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या आणखी कोणती सेवा विष्णूची. सत्य बोली मुखे हेची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखी हेची विष्णूची महापूजा. का हो तुकोबाराय, जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं तर ती सेवा ईश्वरचरणी समर्पित होतेच का. तुकोबारायांनी सांगितलं मनात जर दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत.
निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या मनात जर दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तेलही गडी असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उडान होती है पराभवाची फक्त कारण देऊ नका शोधून तयारीला लागा यशाचं शिखर गाठण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून ज्यांच्या माऊंद्याच्या तीर्थयात्रेच्या उद्यापनाच्या निमित्ताने या ठिकाणी माऊंद्याचा कार्यक्रम करण्यात आला त्याचप्रमाणे शिवजयंती गवळणी त्याचप्रमाणे गृहप्रवेशानिमित्त या ठिकाणी हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं ते वावरे पाटील निवास असेल त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती करंजळा त्याचप्रमाणे बाप्पासाहेब पाटील वावरे बाबूरावजी पाटील जानकोजी शिंदे आणि गणेशराव बाबूराव पाटीलजी नांद्रे या तिघांच्या माऊंदे उत्सवाप्रित्यर्थ या ठिकाणी हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं एकदा या तिघांसाठी जोरदार टाळी वाजवा यांची जशी तीर्थयात्रा सुफळ संपूर्ण झाली तशी गावातील प्रत्येकाची तीर्थयात्रा सुफळ संपूर्ण हो आणि सर्वांचे माऊंदे हो म्हणजे काय कीर्तनाला मै यायसाठी नाही बरं का आम्हाला काय महाराष्ट्र भांडला नाही सर्वांनी तीर्थयात्रा करावी हा बोध सर्वांनी घ्यावा आणि जीवनात दुसरं सारखं आहे तीर्थयात्रा केली तर पारमार्थही घडतो आणि कुठंतरी फिरून आल्याचा आनंदही असतो तीर्थयात्रा माणसांनी करावी त्याचप्रमाणे वावरे पाटील परिवार असेल त्यांच्या नवीन वास्तूमध्ये ते प्रवेश करत आहेत घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती असं म्हणतात घर पाव बांधून वीर पावी खोदून लग्न पाव करून असं म्हटलं जातं घर फक्त भिंतींचं नसतं आमच्या आयुष्याची सगळी पुंजी आपण घराला लावलेली असते मग ते घर माणसासाठी वास्तुपुरुषाच्या हाती समर्पित करून देऊन त्या वास्तुपुरुषाला संकल्प करून इथून पुढे त्या वास्तुपुरुषाची कृपा आपल्यावरती व्हावी याच्यासाठी वास्तुशांती असते वास्तुशांती झालेली आहे गृहप्रवेश आपण सर्वजण करत आहात म्हणून वावरे परिवाराला या ठिकाणी त्यांच्या नूतन गृहप्रवेशानिमित्त खूप खूप आणि सर्व पद्धतीच्या शुभेच्छा सर्व सामुदायिक सर्व शिवजयंती उत्सव समिती असेल तरुण मंडळ असेल सर्वांना धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिकीर्तनासाठी उपस्थित जारंगे पाटील असतील त्याचप्रमाणे सरपंच कासाठी का फासाटे फासाटे म्हणजे तुमच्या गावात माझी कथा झाली का कुठं बसलेत तुम्ही तिकडे आहेत का सरपंच फासाटे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे जारंगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्वांना पुनश्च धन्यवाद सर्व वारकरी मंडळीचे धन्यवाद तुम्हालाही धन्यवाद वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय म्हणे ज्ञानेश्वराला कृपाया महाराज ऐका कोणीही उठू नका या ठिकाणी आरती होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे आपल्या इथे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले मराठा